सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ भाजपाने आजपासून सुरू केला आहे आणि मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आज सारस्वत ब्राह्मण मंगल कार्यालयातून झालेला आहे। आजच्या दिवशी अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित होती, उपस्थिती नाही आहे। आज माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते, परंतु अचानक त्यांना त्यांच्या मतदारसंघातून फोन आला, त्यामुळे परगावी जावं लागलं। त्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, तसं त्यांनी मला निरोप दिला। त्याचबरोबर शहरातले तीनही आमदार या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघातले जे उमेदवार आहेत, आज सकाळपासूनच आम्ही सगळेच जण सकाळी 8:30 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत सगळ्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि त्यांच्या प्रचार फेरीचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमामध्ये सगळेजण व्यस्त आहेत। त्यामुळे आम्ही आज उमेदवारांना पण या ठिकाणी कार्यालयात बोलवलेलं नव्हतं, कारण प्रचार यंत्रणेतून त्यांना विड्रॉ करून आपल्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी बोलवण्यापेक्षा औपचारिकता म्हणून कार्यालयाचं उद्घाटन केलं। त्यामुळं या सगळ्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी आज अपेक्षित होतं त्यांनी उपस्थित राहणं, परंतु आज ते त्यांच्या व्यस्ततेमुळे येऊ शकले नाही आणि उमेदवारांतर आपण अपेक्षित धरलंच नव्हतं। खूपच कमी दिवस असल्यामुळे ही गडबड होती। खूपच कमी म्हणजे 9 दिवस आहेत आणि 40-42 हजार मतदारांपर्यंत पोहोचणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे। त्यामुळे आम्हाला पण उमेदवारांची केवढी धावपळ होतीये याची आम्हाला पण काळजी वाटतेय। तुमच्या एकूण आवाजावरून पण लक्षात येतं की किती धावपळ होते, पण ह्याच्यामध्ये 13 लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व आता तुम्ही करायच्या मानसिकतेत आहात। 102 नगरसेवक तुम्ही उभा केले, बऱ्यापैकी त्याच्यामध्ये यश देखील येईल, ह्या शुभेच्छा आहेत आमच्या। पण तुम्ही सोलापूरकरांना पुन्हा एकदा सत्ता मागत असताना काय वचननामा द्याल? वचननाम्यामधले हेडलाईट काय कराल? आम्ही सोलापूरकरांना मागच्या 5 वर्षामध्ये जी कामं अपूर्ण राहिलेली आहेत आणि नवीन कामं जी येऊ घातलेली आहेत आम्ही करतोय ती, त्याच्यामध्ये महत्त्वाचं काम जे आहे ते विमानसेवा आम्ही त्यांना वचन दिलं होतं, त्याप्रमाणे विमानसेवा आमची सुरू केलेली आहे। त्याचबरोबर वंदे भारत जी सुरू झालेली आहे ती सातत्याने वंदे भारत सोलापूर शहराच्या विकासाची योजना घेऊन येते। त्याचबरोबर तिसरं आहे ते IT पार्क। ही IT पार्क जी घोषणा केलेली होती ती परवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केली होती, तर ती घोषणा सत्यात उतरायची थोडेच दिवस त्याला बाकी आहेत। जागा निश्चिती झालेली आहे, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे आणि या सगळ्या आचारसंहिता जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल। आणि त्याचप्रमाणे आणखीन एक जे वचन दिलेलं होतं की ते दुहेरी पाईपलाईन झाल्यानंतर दररोज पाणी पुरवठा करू, पाण्याचं वितरण, त्याच्यासाठी जी महानगरपालिकेकडे वितरण व्यवस्थेसाठी लागणारा जो खर्च होता तो तातडीने जवळजवळ 892 कोटी रुपयाचा जो खर्च आहे तो विमानतळाच्या उद्घाटनासाठी विमानसेवेच्या उद्घाटनासाठी जेव्हा देवाभाऊ इथे आलेले होते त्यावेळेला मागणी केल्यानंतर त्यांनी तात्काळ ही घोषणा केली की 892 कोटी रुपये 17 टाक्या, 2 MBRच्या टाक्या, त्याचबरोबर त्या टाक्यांना जोडणाऱ्या आपल्यापर्यंत घरापर्यंतच्या डिस्ट्रीब्युशन लाईन या सगळ्या त्या 1000 कोटीमध्ये जवळजवळ पूर्ण होतील। त्याला वर्षभराचा कालावधी लागेल आणि तो आता पैसे मंजूर झालेले आहेत, त्याचं टेंडर पण निघालेलं आहे आणि आता आचारसंहिता संपल्यानंतर ती योजना कार्यान्वित होईल आणि वर्षभरात सगळ्यांना दररोज पाणी पुरवठा करण्याचं जे आम्ही आश्वासन दिलेलं होतं ते पूर्णत्वाला येईल। एक वैशिष्ट्य असं की गेली 40 वर्ष काँग्रेसकडे सत्ता असताना हे विरोधी बाकावर उभा राहायच्या आणि सभागृहामध्ये म्हणायच्या की आम्हाला पारदर्शक, स्वच्छ आणि निपक्षपाती काम करणारं प्रशासन पाहिजे, हे हेकेखोर आणि इशारेबाजूवर चालणारं प्रशासन नको, असं म्हणायचं तुम्ही। बरोबर, त्याच पद्धतीचं येणाऱ्या काळामध्ये तशाच पद्धतीचं प्रशासन असेल अशी अपेक्षा ठेवावी सोलापूरकरांनी। नक्की यावेळेला आम्ही घोषणा केली आहे 102 उमेदवार कमळाच्या चिन्हावर उभे आहेत आणि आम्ही म्हणतोय 75 पार आम्ही जाऊ। प्रशासनावर अंकुश ठेवणारे नगरसेवक आम्ही नक्कीच सभागृहात पाठवू आणि महानगरपालिकेचा चांगला स्वच्छ कारभार करण्यासाठी हे चांगले नगरसेवक आज जातील असा मला विश्वास वाटतो। अध्यक्ष महोदय, शहरातील बहुतांश प्रामाणिक कार्यकर्ते आस लावून आहेत की अध्यक्ष माझ्याविषयी काय बोलतील, त्या आस लावून बसलेल्या किंवा अपेक्षेने बसलेल्या कार्यकर्त्याला काय संदेश द्यावा? आज मध्यवर्ती कार्यालयातून बोलताय। माझ्या कार्यकर्त्यांवरती पूर्ण विश्वास आहे। ते सगळेजण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहेत आणि त्यांच्या प्रभागातला प्रत्येक उमेदवार कमळाच्या चिन्हावरती निवडून येण्यासाठी माझा सर्व कार्यकर्ता कटिबद्ध आहे आणि तो नक्की काम करेल आणि आपल्या
उमेदवाराला निवडून देईल असा मला विश्वास वाटतो. म्हणाला हो कार्यकर्ता मी बघितला, तुम्हाला बघितलं, खरं खरं सांगायचं काय वाटलं असेल तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून, तुम्ही जगले ते आयुष्य. कार्यकर्ता म्हणून माझ्या या सगळ्या भावना आहेत. 1020 कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितलेली होती, परंतु आपल्याला तिकीट देण्याची मर्यादा आहे. 102 लोकांना त्यामध्ये निवडलं. कधी ना कधीतरी प्रत्येकाला ही संधी मिळेलच. खूप अजून संधी आहेत, खूप कमिटी आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याचा त्याच्याप्रमाणे विचार करून त्याला कुठे ना कुठेतरी न्याय दिला जाईल. नक्की. तुम्ही वितरणावर भाष्य केलंय, तुम्ही IT पार्कवर भाष्य केले, तुम्ही विमानावर भाष्य केले, तुम्ही वंदे भारतवर भाष्य केले, तुम्ही सुप्रशासनावर भाष्य केले. सगळी जबाबदारी एकट्या भाजपाची आणि भाजपाच्या अध्यक्षाची का प्रत्येक लोकप्रतिनिधीची? 102 जे ही जबाबदारी घेणार कोण? ही जबाबदारी आमचे प्रत्येक लोकप्रतिनिधी घेतील. आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागे नक्की उभा आहे. कार्यकर्त्यांना देखील त्यांनी संदेश दिलाय आणि ते खरंच कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा आणि नवी चेतना देणारे ठरवत. या अपेक्षेसह तुमच्या इच्छित प्रार्थित वचननाम्यातल्या सगळ्या या अपेक्षा पूर्ण होत या अपेक्षेसह ब्रेन न्यूज करता यासिन शेखचं मी नितीन पाटील. धन्यवाद.